आणि पहिला प्रश्न त्यांनी मला मराठीत जो विचारला, उज्ज्वलजी मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू? या देशाच्या राष्ट्रपती यांनी माझी राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्ती केली. मी आतापर्यंत कायदा क्षेत्रात जो अभ्यास केला आणि त्याचं हे फळ आहे मी असं मानतो. परंतु हे फळाच्या रूपात येण्याकरता मला काल पंतप्रधान मोदीजींनी 8:44 फोन केला आणि पहिला प्रश्न त्यांनी मला मराठीत जो विचारला, उज्ज्वलजी मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू? मी हसलो, त्याच्यावर ते खळखळून हसले. त्यांना उत्तर देताना मी सांगितलं की मोदी साहेब, आपलं दोन्ही भाषेवरती प्रभुत्व आहे, आपण कोणत्याही भाषेत माझ्याशी संभाषण करू शकता. मोदीजींनी माझ्याशी मराठीत संभाषण केलं आणि उत्कृष्टपणे त्यांनी मला सांगितलं की राष्ट्रपती महोदय, तुमच्यावरती एक जबाबदारी सोपवू इच्छिता आणि ही जबाबदारी देशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगली सांभाळाल, याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी देखील देशाचे पंतप्रधान मोदीजी, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने ज्यावेळेला मला निवडणुकीसाठी उभं केलं होतं, त्यावेळेला पक्षाचे अध्यक्ष जे.डी. नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि तमाम भाजप पक्षाने जो माझ्यावरती लोकसभेच्या निवडणुकीत जो विश्वास प्रकट केला होता, त्याला मी तो यावेळेला देखील सार्थ करून दाखवेन.